नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण टी टाईम स्नॅक्स बनवणार आहोत. तर खूप झटपट हे स्नॅक्स तयार होतात आणि मस्त हेल्दीसुद्धा आहेत. आपल्याला चहासोबत नेहमीच बिस्किटं खाऊन कंटाळा आला असेल आणि थोडंसं काहीतरी वेगळं खायचं आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. तर पहा, मस्त कुरकुरीत अशी ही तयार होतात आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत आणि खूप छान अशी ही रेसिपी आहे. तर चला आपण हे टी टाईम स्नॅक्स कसे बनवायचे ते बघूयात. तर त्यासाठी एक छोटी वाटी मुगाची डाळ 2 तासापूर्वी भिजत ठेवलेली होती. तर पहा, या वाटीने मी एक वाटी सपाट एक वाटी अशी ही डाळ घेतलेली आहे आणि भिजवल्यानंतर ती छान फुललेली आहे. तर ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला जिरे घ्यायचं आहे. तर जिरे मी एका पोळीपाटावर घेतलेला आहे. 1 चमचा हे जिरे आहे आणि हे जिरे मिक्सरमध्ये बारीक होत नाही, त्याच्यामुळे एक बेलनं घेतलं आहे शिरांचं आणि पोळीपाटावर त्याला व्यवस्थित असं आपल्याला रगडून घ्यायचं आहे, म्हणजे छान ते बारीक होतं. तर 2 मिनटे त्याला असं रगडल्यानंतर मस्त बारीक ते होतं आणि जिरे आता छान असं बारीक झालेलं आहे. आता आपण पोळीपाट असंच बाजूला ठेवूयात आणि डाळ आपल्याला आता वाटून घ्यायची आहे. तर त्यासाठी एक मिक्सरचं भांडे घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ही सर्व डाळ आपल्याला टाकून घ्यायची आहे. डाळ चांगली भिजलेली असायला हवी, साधारण 2 तास तरी डाळ भिजलेली असावी. आणि आता याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. पाणी जास्त नको व्हायला, फक्त डाळ दळण्यापुरतंच आपल्याला पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. आणि याला मी छान दळून घेतलं आहे, बारीक अशी त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता एका ताटामध्ये 3 वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे. ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली आहे त्याच वाटीने 3 वाटी मैदा घेतलेला आहे. आणि आता हा मैदा आपण या ताटामध्ये टाकून घेऊयात. आणि आता याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊयात, जे वाटून घेतलेलं होतं ते. आणि आता याच्यामध्ये पाव चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ, अर्धा चमचापेक्षा थोडंसं जास्त मीठ घातलं आहे. 1 चमचाभर तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि ते या मैद्यामध्ये घालायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे. गरम तेल घातल्यामुळे मैदा छान हलका होतो आणि चमच्यानेच सुरुवातीला मिक्स करायचं आहे. आणि थोडंसं तेल थंड झालं की हातावरती चोळून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व तेल आणि मैदा व्यवस्थित असा मिक्स झाला, सर्व साहित्य मैद्यामध्ये छान असं मिक्स झालं की याच्यामध्ये आपण वाटून घेतलेली डाळ घालूयात. तर आता सर्व छान मिक्स झालेलं आहे आणि आता वाटून घेतलेली डाळ मी याच्यामध्ये घातलेली आहे. तर डाळीमध्ये होईल तेवढं कमीच पाणी घालायचं आहे आणि पाणी जर जास्त झालं तर मग मैदा आपल्याला वाढवावा लागतो. तर छान बारीक वाटलेली डाळ आता याच्यामध्ये घातलेली आहे आणि मैद्यामध्ये सर्व डाळ आपल्याला आता मिक्स करून घ्यायची आहे. हे पीठ भिजवताना अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा. तर डाळीच्याच ह्याच्यामध्ये छान असं हे पीठ आता मी भिजवून घेतलेलं आहे. एक थेंबसुद्धा पाणी यात वापरलेलं नाही. तर त्यासाठीच आपल्याला डाळीमध्ये कमी पाणी घालायचं असते, म्हणजे मैदा जास्त होत नाही. आता याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे. तर साधारण पोळीच्या साईजचे मी गोळे बनवून घेतलेत. 4 गोळे झालेले आहेत. आता एका वाटीमध्ये 1 चमचाभर तूप घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला 1 चमचा आपल्याला मैदा टाकायचा आहे. मैदा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि अजून 1 चमचाभर मैदा आपण याच्यात टाकणार आहोत. तर हे असं पातळ झालेलं आहे, तर इतकं पातळ आपल्याला ते नको आहे. तर अजून 1 चमचा मैदा मी याच्यात टाकून घेते. या मिश्रणाला साटा म्हणतात, तर आपण साटा बनवून घेत आहोत. आणि व्यवस्थित असं आता हे मिक्स करून घेऊयात. तर छान घट्टसर हे असायला हवं. जर पातळ असलं तर जेव्हा आपण साटा पोळीवर लावतो आणि नंतर ते लाटतो तर बाहेर येतं आणि घट्ट असल्यावर छान ते पोळीमध्ये मिक्स होतं. आता छान बघा, हे तयार झालेलं आहे आणि तयार केलेला उंडा आपण पोळीपाटावरती लाटून घेऊयात. एक मीडियम साईजची पोळी आपल्याला करून घ्यायची आहे. तर गोल पोळी मी करून घेत आहे मीडियम आकाराची. पोळी तयार झाली की याच्यावरती
तयार केलेला आपल्याला साठा लावायचा आहे। 1 चमचाभर साठा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला आता सर्व पोळीवरती लावून घ्यायचा आहे। ह्याच्यामुळे काय होतं की खूप खुसखुशीत अशी स्नॅक्स तयार होतात आणि सर्व बाजूने असं पसरून लावून घ्यायचं आहे। आता आपल्याला ह्याची घडी करायची आहे, तर सुरुवातीला एक बाजू आपल्याला दुमडून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि त्याच्यावरती सुद्धा थोडासा आपल्याला साठा लावायचा आहे आणि दुसरी बाजू सुद्धा आता दुमडून घ्यायची आहे आणि याच्यावरती सुद्धा थोडासा साठा लावायचा आहे। आता वापस समोरच्या बाजू आपल्याला दुमडून घ्यायच्यात, मध्यभागी दोन्ही बाजू दुमडायच्या आहेत आणि अजून मिश्रण याच्यावरती थोडंसं लावायचं आहे। आता वापस याला एकदा आपल्याला दुमडून घ्यायचं आहे। ह्याच्यामुळे काय होतं, खूप सारे लेयर्स आपल्या स्नॅक्सला पडतात आणि आतपर्यंत ते छान खुसखुशीत होतात। तर याला थोडंसं आता आपण दाबून घेऊयात हलक्या हाताने आणि वापस याची एक पोळी बनवून घेऊयात। तर व्यवस्थित त्याला लाटून घ्यायचं आहे आणि आपल्या पोळीच्या आकाराची एक पोळी बनवून घ्यायची आहे। खूप पातळसुद्धा नाही आणि खूप जाडसुद्धा नाही, थोडंसं पीठ लागेल तर आपण टाकून घेऊयात, अगदी थोडंसं, जेणेकरून पोळी खाली चिकटणार नाही पोळीपाटाला। तर आता पोळी आपण व्यवस्थित त्याची लाटून घेऊयात। तर 1 मिनिटामध्ये छान अशी ही पोळी लाटल्या जाते। तर आता पोळी छान लाटून झालेली आहे, खूप जाडसुद्धा नाही ठेवलेली आणि खूप पातळसुद्धा नाही केलेली, त्याच्या लेयर्स पडायला हव्यात, त्यामुळे थोडीशी जाडच ठेवायची आहे। तर आता पोळी आपली लाटून झालेली आहे आणि आपण तिला आता कट करून घेऊयात। तर सुरुवातीला हिला आपल्याला चौकोन आकारामध्ये कट करायची आहे, तर तिच्या कडा आपल्याला कापून घ्यायच्यात आणि तिला चौकोन आकार देऊन घ्यायचा आहे। तर पहा, अशा पद्धतीने बाजूच्या कडा आपल्याला कापून घ्यायच्यात। तर व्यवस्थित अशी चौकोन पोळी आपल्याला करून घ्यायची आहे, त्याच्यामुळे सर्व स्नॅक्स छान आकारात येतात। आणि आता आपण स्नॅक कट करून घेऊयात। तर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये, शेपमध्ये तुम्ही याला कट करू शकता। तर मी अगोदर छोट्या छोट्या अशा उभ्या त्याच्या पट्ट्या पाडून घेते आणि नंतर वापस त्याला आडव्या पट्ट्यांमध्ये सुद्धा कट करणार आहे। तुम्ही याला नॉर्मल चौकोनी आकारामध्ये किंवा मग ट्रायंगल शेपमध्ये कशाही आकारामध्ये कापू शकता। तर असे मोठे मोठे मी याचे पीसेस करणार आहे। सर्व स्नॅक्स आपल्याला अशीच कट करून घ्यायची आहेत आणि आता एक एक करून आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर सर्व स्नॅक्स आपल्याला असेच लाटून कट करून घ्यायचे आहेत आणि एका मोठ्या ताटामध्ये थोडेसे असे सुटसुटीत ठेवायचे आहेत, म्हणजे ते चिकटणार नाहीत। आणि आता एका लोखंडाच्या कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे, तर याच्यामध्ये 1 वाटी तेल गरम करत ठेवलेलं आहे। कमीत कमी तेलामध्ये हे स्नॅक्स तयार होतात। कधीही तळणीचा पदार्थ करताना थोडंसं कमीच तेल वापरायचं, कारण तेच ते तेल आपण जर वापरलं तर ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं, त्याच्यामुळे थोड्या तेलामध्ये तळणीचा पदार्थ तळायचा। आता आपण याच्यामध्ये एक स्नॅक्स टाकून बघूयात आणि हलकेसे बबल्स यायला लागलेले आहेत, म्हणजे तेल खूप जास्त गरमसुद्धा नाही आहे आणि खूप थंडसुद्धा नाही आहे, मीडियम टेम्परेचरवर आपलं तेल गरम आहे। आणि आता आपण याच्यामध्ये सर्व स्नॅक्स टाकून घेऊयात, तेलामध्ये मावतील तेवढे। आणि आता मीडियम गॅसवरती छान असं याला तळून घ्यायचं आहे। मोठ्या गॅसवरती नाही तळायचे, नाही तर ते लगेच रंग पकडतात आणि क्रिस्पी होत नाहीत। सुरुवातीला मीडियम गॅसवरती आणि शेवटचे अर्धा मिनटं बारीक गॅसवरती आपल्याला याला तळून घ्यायचं आहे। तर पहा, असं याला पलटत मी व्यवस्थित तळून घेते, खूप पटकन हे तळले जातात आणि जेवढं तुम्ही याला छान तळाल तेवढे ते जास्त क्रिस्पी होतात।
तर याला तेलामध्ये सोनेरी रंग आला की आपल्याला काढून घ्यायचे. कारण काय होतं, जेव्हा आपण याला तेलाच्या बाहेर काढतो त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर अजून ह्याचा रंग डार्क होतो आणि ते जास्त लालसर दिसतात. तर फक्त सोनेरी होईपर्यंतच आपल्याला याला तेलामध्ये ठेवायचे. तर पहा, आता छान असे गोल्डन कलरचे हे झालेले आहेत आणि आपण आता याला प्लेटमध्ये काढून घेऊयात, म्हणजे ते नंतर जास्त लालसर दिसत नाहीत. आणि सर्व स्नॅक्स आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. तर पहा, मस्त क्रिस्पी असे ते दिसत आहेत आणि छान त्याला कलरसुद्धा आलेला आहे आणि लेअरसुद्धा खूप साऱ्या पडलेल्या आहेत. तर आपले हे स्नॅक्स तयार आहेत आणि सर्व स्नॅक्स आपण याच पद्धतीने आता तळून घेऊयात. एवढ्या तेलामध्ये आपण तयार केलेल्या पिठाचे स्नॅक्स आरामशीर तळले जातात. आणि स्नॅक्स तळताना कधीही गडबड करायची नाही. व्यवस्थित मीडियम ते बारीक गॅसवरती आपल्याला हे स्नॅक्स तळून घ्यायचे आहेत. आणि मस्त असे हे स्नॅक्स आता तयार झालेले आहेत. कलरसुद्धा खूपच सुंदर येतो आणि खूप कुरकुरीत असे हे स्नॅक्स तयार होतात. आता स्नॅक्स म्हटल्यानंतर चहा तर आलाच, तर पटकन आपण चहासुद्धा बनवून घेऊयात. तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये 1.5 कप पाणी टाकायचं आहे. तर हे 3 कपाचं मेजरमेंट आहे. आणि छोटा चमचा चहा पावडर टाकल्यानंतर चहा चांगला उकळून द्यायचा आहे आणि नंतर 1.5 कप दूध घालायचे. दूध घातल्यानंतर चहा उकळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे. कधीही चहा उकळल्यानंतर साखर घालायची. तर 3 चमचे साखर घातलेली आहे आणि मस्त बारीक गॅसवरती 2 मिनिटे हा चहा व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे. बारीक गॅसवरती उकळल्यामुळं छान चहा पावडरमधला कलर त्या चहामध्ये उतरतो आणि टेस्टसुद्धा. तर असा चहासुद्धा आपला तयार झालेला आहे आणि आजची आपली ही रेसिपी तयार आहे, टी टाईम स्नॅक्स. आणि मस्त तुम्ही चहासोबत हे स्नॅक्स एन्जॉय करू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.